बदलापूर रेल्वे स्थानकावरती आज सकाळी एक धक्कादायक घटना घडलेली आहे। 8:10 ची लोकल ट्रेन पकडत असताना एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। नेमकं काय आहे संपूर्ण माहिती, कोण होती ती महिला, किती वर्षाची होती आणि हा प्रकार का घडला, ही संपूर्ण माहिती आज या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेणार आहोत। आपण सध्या ज्या ठिकाणी आहोत याच ठिकाणी आपण जर बघत असाल तर हा जो प्रकार आहे तो सध्या झालेला आहे बदलापूर रेल्वे स्थानकावरती। महिलांचा जो पहिला डब्बा असतो तो पहिला डब्बा पकडत असताना 8:10 ची लोकल ट्रेन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे 8:10 ची लोकल ट्रेनला प्रचंड प्रमाणात गर्दी असते आणि ही लोकल ट्रेन चालू होती, चढते लोकल ट्रेनमध्ये ती महिला चढली आणि त्यामुळे जे आहे ती याच ठिकाणी तिथे पुढे पडली आणि त्यानंतर जागीच तिचा मृत्यू झाला। घटनास्थळी आरपीएफ यांनी लगेच येऊन तिला बाजूला केलं, परंतु अतिशय भयंकर असा हा अपघात जो आहे आज सकाळच्या सुमारास आपल्याला बदलापूर रेल्वे स्थानकावर बघायला मिळाला। 8:10 च्या लोकलला एवढी गर्दी असते की त्या महिलेला चढायला देखील जागा मिळाली नाही आणि चालत्या लोकल ट्रेनमध्ये तिला प्रवास जो आहे तो करावा लागत होता। चालत्या लोकल ट्रेनमध्ये चढत असतानाच ती जी आहे याच ठिकाणी रेल्वे रुळावरती तिथे पुढे इकडे बघूया आपण, पुढे जे आहे याच ठिकाणी ती पडली आणि त्यानंतर गाडी खाली जे आहे याने तिचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झाले असल्याची माहिती, धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। आता अनेक जण असं सुद्धा बोलतायत की याच ठिकाणी जे आहे प्लॅटफॉर्म संपतो, म्हणजे त्या साईडला आपण बघत असाल तर प्लॅटफॉर्म जो आहे तो आपल्याला बघायला मिळत नाहीये आणि कदाचित त्यामुळे ही घटना जी आहे ती घडली असं देखील सांगितलं जात आहे। परंतु बदलापूरकरांनो, ती मुलगी कोण होती, काय होतं, हे संपूर्ण महिला कोण होती, काय होतं, ही माहिती आपण आता घेत आहोत। तर सदर जी महिला आहे ती जुवेली या परिसरात राहत असल्याची माहिती मिळते आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आहे हे सर्व काही आपल्यापर्यंत आलेली। तिचं नाव होतं ते म्हणजे चेतना चंद्रशेखर देवरुखकर असं या महिलेचं नाव आहे। 28 वर्षीय महिला होती चेतना चंद्रशेखर देवरुखकर। बदलापूर वरून ठाणे असा ती प्रवास करायची, रोज प्रवास करायची असं सांगितलं जात आहे। 28 वर्षीय महिला आणि 8:10 ची लोकल, बदलापूर येथून जी सुटणारी लोकल आहे 8:10 ची, जिला बदलापूरची राणी आपण बोलतो, त्या लोकलमध्ये तिने धावत्या लोकल ट्रेनमध्ये जे आहे तिने लोकल पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे दुर्दैवी ती खाली पडली आणि तिला तिचा जीव जो आहे तो गमवावा लागला। आता या महिलेबद्दल अजून बाकीची जी माहिती आहे ती आरपीएफ यांच्या माध्यमातून घेतली जाते आहे, तपास पुढचा सुरू आहे। पण असं सांगितलं जात आहे की ठाणे साईडला एक नामांकित कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये ती जॉब करत होती आणि बदलापूर ते ठाणे असा तिचा रोजचा जो आहे तो प्रवास असायचा। परंतु आज काही कारणास्तव आपण जर बघत असाल तर गाडी जी आहे ती चालू झाली लोकल ट्रेन आणि त्याचमध्ये तिला ती लोकल ट्रेन पकडावी लागली। या घटना बदलापूर शहर असू द्या नाहीतर संपूर्ण मुंबईभर आता दिवसांदिवस वाढत चाललेले आहे, परंतु बदलापूरमध्ये आता या गोष्टींचं प्रमाण जे आहे ते वाढत चालले। काल देखील आपण जर बघितलं तर कालच नाही आज सुद्धा ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला जो मागचा डब्बा होता त्या ठिकाणी देखील एक जेंट्स जो आहे, एक मुलगा जो आहे तो सुद्धा खाली पडला असं सांगितलं जात आहे। परंतु पडण्याचे प्रकार जे आहेत धावत्या लोकल ट्रेनमध्ये किंवा चालत्या लोकल ट्रेनमध्ये कोणीही लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करू नका, तो तुमच्या जीवाशी देखील बेतू शकतो आणि तोच धक्कादायक घटना जी बदलापूर रेल्वे स्थानकावर घडली। मागे देखील जेव्हा हा प्रकार इकडे होता सुरू त्यावेळेला मागच्या डब्यात देखील एक मुलगा जो आहे तो खाली पडला लोकल ट्रेन पकडत असताना, परंतु त्याला थोडीफार दुखापत झाली, जास्त नाही झाली। काल देखील आपण बघितलं एक महिला जी आहे तिने सुसाईड केलं असं सांगितलं जात आहे। म्हणजे ह्या ज्या घटना आहे बदलापूर रेल्वे स्थानकावरती त्या दिवसांदिवस वाढत चालल्या, परंतु आजची घटना खरोखर आम्ही महिलांची कसरत जी आहे ती दाखवली होती तुम्हाला की बदलापूर रेल्वे स्थानकावरती अक्षरशः जीव घेणा प्रवास जो आहे तो आता सुरू झालेला आहे आणि अशामध्येच महिला ज्या सकाळी सर्व काम त्यांचं घरातलं आवरून बाहेर पडतात आणि त्यामध्ये लोकल ट्रेन जर उशिरा असल्या तर त्यांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी अजून जास्त कालावधी जो आहे तो लागतो आणि त्यामुळे एक दीड तास अगोदर येऊन जे आहेत रांगेमध्ये उभे राहतात, लाईन लावली जाते। पण काही जण असे असतात की लाईनीमध्ये न थांबता जागा मिळेल बसायला म्हणून डायरेक्ट जे आहे ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात, काही जण दरवाजा अडवून थांबतात। तर सगळ्यांनीच आज जो धक्कादायक प्रकार बदलापूर रेल्वे स्थानकावर घडलेला आहे त्यामधून नक्कीच काहीतरी शिकायला पाहिजे।
कृपा करून ज्या काही घटना घडतायत बदलापूर रेल्वे स्थानकावरती, जे काही धक्कादायक प्रकार घडतायत ते कोणासोबतही होऊ नये यासाठी तुम्ही चालती जी काही लोकल ट्रेन असेल तिच्यामध्ये कोणीही चढण्याचा प्रयत्न करू नका. थोडाफार उशीर होईल तुम्हाला तुमच्या जॉबवर पोहोचण्यासाठी, परंतु जीवाशी बेतेल असं कुठलंही काम तुम्ही करू नका. घरी कुटुंब असतं, ते वाट बघत असतं. मिळालेल्या माहितीनुसार असं सुद्धा सांगितलं जात आहे की ती जी महिला होती तिच्या लग्नाला फक्त 1च वर्ष जे आहे ते झालं होतं आणि तिचं नाव जे आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिचं नाव चेतना चंद्रशेखर देवरुखकर, वय वर्ष 18 असं त्या महिलेचं नाव होतं. 8:10ची लोकल पकडत असताना 8:12च्या सुमारास जो आहे हा धक्कादायक घटना घडली. म्हणजे फक्त 2 मिनिटांमध्ये त्या महिलेला तिचा जीव गमवावा लागला. खरंच खूप भयंकर घटना होती. यानंतर रेल्वे प्रशासनाला देखील विनंती केली जाते आहे की कृपा करून बदलापूरवरून ज्या काही लोकल ट्रेन सुटतात त्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या. कमीत कमी महिलांची असू द्या, पुरुषांची असू द्या, जी काही तारेवरची कसरत सुरू आहे सध्या बदलापूर शहरामध्ये त्याच्याकडे कृपा करून लक्ष जे आहे ते दिले जावं. 3री आणि 4थी लाईन होणं हे तर अजून 1-1.5 वर्ष त्याला आरामात जाईल, 2 वर्ष अजून आरामात जाईल, कारण कुठेही काम सुद्धा आपल्याला सुरू बघायला मिळत नाहीये. पण त्याच दरम्यान निदान रेल्वेच्या फेऱ्या जर वाढल्या तर बदलापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी राहील. 8:10च्या लोकल ट्रेन दरम्यान ही जी घटना घडलेली आहे, 8:10च्या लोकल ट्रेनला फक्त ज्यांचं धाडस आहे तीच लोक चढू शकतात. बाकीची जर रेल्वे प्रवासी आपण बघत असाल तर 2-2, 3-3 लोकल ट्रेन सोडतात, पण 8:10च्या लोकल ट्रेनला चढून प्रवास करणं कोणाची हिंमत आज या ठिकाणी होणार नाही. तुम्ही ही सर्व घटना ज्या वेळेला बदलापूर रेल्वे स्थानकावर घडली तुम्ही सुद्धा इथे होतात का? आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगा. तुम्ही अजून काही प्रकार बघितला का? आम्हाला तेही सांगा. नेमकं हे सगळे जे प्रकार आहेत ते थांबवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे आपण काय विनंती करू शकतो, काय करू शकतो, या संदर्भात तुमच्याकडे काही उपाययोजना असतील तर तेही तुम्ही कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगा. आज सकाळपासून आम्ही बघतो आहे सगळ्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये, व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये फक्त एकच प्रकार जो आहे तो बघायला मिळतोय, तो म्हणजे लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवा. रेल्वे प्रवाशांचा संताप वाढतो आहे की ती महिला चालत्या लोकल ट्रेनमध्ये का चढली असावी. तिला तर तिचा जीव तिलाही मौल्यवान असेल, परंतु तिचीही काहीतरी मजबुरी असेल, तिलाही वेळेवरती ऑफिसमध्ये पोहोचायचं असेल आणि कदाचित त्याचमुळे तिने धाडस केलं की चालत्या लोकल ट्रेनमध्ये चढायला पाहिजे जेणेकरून ती वेळेवरती तिच्या जॉबवर पोहोचेल. अनेक जणांना आज लेट मार्क लागतायत, आजच नाही खूप दिवसांपासून लेटमार्क लागताय. जे काही रेल्वे प्रवासी आहेत त्यांना अर्धाच पगार येतोय. त्यांनी मागे देखील सांगितलं होतं की अर्धाच पगार जो आहे त्याच्या हातात येतोय, कारण लेटमार्क लागल्यामुळे या सगळ्या घटना घडतायत. कदाचित तिचाही लेटमार्क लागू नये असं तिला वाटत असेल आणि म्हणून ती महिला जी आहे चालत्या लोकल ट्रेनमध्ये चढली. पण तुम्ही असं काही करू नका अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. पुन्हा एकदा आपण त्या महिलेची माहिती घेणार आहोत. जुवेली या ठिकाणी सदर महिला जी आहे ती राहत होती असं सांगितलं जात आहे आणि बदलापूर ते ठाणे असा तिचा प्रवास होता. ठाण्यामध्ये एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ती काम करत असल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे. 8:10ची लोकल पकडत असताना 8:12 याच ठिकाणी जो आहे हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे, धक्कादायक घटना घडलेली आहे. त्यामुळे खरंच यामुळे अशा घटना घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन कशा पद्धतीने सज्ज राहणार आहे हे बघणं गरजेचं आहे. कृपा करून तुम्ही सुद्धा रेल्वे प्रवासी असाल तर स्वतःची काळजी घ्या. कमीत कमी आपल्या कुटुंबाकडे बघा आणि एक ट्रेन गेली तर 2री ट्रेन येईल, 2री गेली तर 3री येईल, परंतु एकदा आपलं आयुष्य संपलं तर आपल्याला पुन्हा जे आहे आयुष्य मिळणार नाही. त्यामुळे कृपा करून स्वतःची आणि कुटुंबाच्या काळजीसाठी तरी हा जीव घेणा प्रवास तुम्ही करू नका आणि स्वतःची काळजी घ्या. बघत रहा आपले बदलापूर. स्वप्नालीसह आज झालेल्या या घटनेनंतर कमीत कमी रेल्वे प्रशासन बदलापूरकरांच्या समस्येवरती लक्ष देईल, रेल्वे प्रवाशांच्या आणि रेल्वे ट्रेनच्या फेऱ्या वाढवेल एवढीच आपण विनंती करूया. धन्यवाद.